वेलकम अगेन. आज परत एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्टडी स्टेटवे चॅनलवरती स्वागत आहे. आय होप तुम्ही लेक्चर सगळे बघतायत. आजही तुम्ही लेक्चर पूर्ण बघणार आहेत. लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अगेन शेअर विथ युअर फ्रेंड्स. टुडे वी डिस्कस अबाउट अन कोनिकल पेंडुलम. बट बिफोर दिस वी आर ट्राइंग टू डिस्कस अबाउट द पेंडुलम, सिंपल पेंडुलम अँड कोनिकल पेंडुलम. बट सिंपल पेंडुलम आपण साधासा पेंडुलम आपण बघतोय. जसं आपण म्हटलं की एक साधा पेंडुलम, जसं त्या पेंडुलममध्ये एक बॉब असतो, म्हणजे एक मास, एक पॉईंट मास आपण कन्सिडर करतो. जे पॉईंट मास एक सिंपलच्या साध्याच्या एका स्ट्रिंग दोऱ्याला अटॅच असते. दोरी म्हणा किंवा तार म्हणा. ठीक आहे. ही जी स्ट्रिंग असते विच इज फ्लेक्झिबल असते बट इनएक्सटेन्सिबल, म्हणजे ही रबरासारखी एक्सटेंड होणार नाही. अशी इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला एक मासलेस, ठीक आहे, जिचा मास कन्सिडर केला जाणार नाही, ही जी स्ट्रिंग असेल आपली, ही स्ट्रिंग बेसिकली मासलेस असेल आणि तिच्यावरती एक हेवी बॉब अटॅच केला असेल. अँड दिस स्ट्रिंग विल बी फिक्स ॲट वन एंड. एका एंडमध्ये ह्याला फिक्स केलं जाईल. मग हा आपल्याकडे एक बनून जातो अ पेंडुलम, विच इज नथिंग बट वी आर सेईंग दिस ए टायनी मास. ठीक आहे. टायनी मास म्हणजे ॲज्युम टू बी अ पॉईंट ऑब्जेक्ट कॉल्ड अ बॉब, त्याला म्हटलं जाईल. ठीक आहे. टायनी मास, छोटंसं मास, हे छोटंसं मास आहे आपल्याकडे. ॲज्युम काय करतोय आपण? पॉईंट ऑब्जेक्ट ॲज्युम करतोय. म्हणजे हा एक पॉईंटसारखा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, ज्याला आपण म्हणू बॉब. ठीक आहे. कसा कनेक्ट केला आहे? कनेक्टेड टू अ लॉंग आहे फ्लेक्झिबल मासलेस. ही आहे फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे, जसं आपण म्हणतोय दोरा आहे आपला. अँड सस्पेंडेड टू अ रिजिड सपोर्ट, म्हणजे हा जो म्हटला जातोय हा रिजिड सपोर्ट आहे. इथे पण यांनी हा रिजिड सपोर्ट देऊन ठेवलेला आहे. अशा रिजिड सपोर्टला त्याला अटॅच केला असतो, विच इज नथिंग बट अ पेंडुलम. बट वी कम्स अंडर अँड कम्स टुवर्ड्स अन अ सिंपल पेंडुलम. ठीक आहे. आपण एका सिंपल पेंडुलमकडे पण येऊ शकतो. पण सिंपल पेंडुलम म्हणजे कसा पेंडुलम? विच इज जस्ट अँड अ स्ट्रिंग विच विल बी, जी स्ट्रिंग आहे पेंडुलम तोच आहे. आपला पेंडुलम जो आहे, जसं आपण पेंडुलम म्हणतोय तोच आहे. फक्त हा ऑसिलेट होतो इन अ सिंगल प्लेन, एक सिंगल व्हर्टिकल प्लेनमध्ये ऑसिलेट होतोय. जसा हा तुम्हाला इथे दिसतोय, जशी ही तुम्हाला डायग्राम दिसते. ॲज पर दिस डायग्राम वी आर सेईंग दिस की हा जो पेंडुलम तुम्हाला दिसतोय एक सिंगल प्लेनमध्ये फक्त ह्या पद्धतीने ऑसिलेट करत राहील. ठीक आहे. एकदा हा आपला पेंडुलम जसा इकडनं गेला, नंतर मग तो परत तिकडनं येऊन जाईल असा. तर हे सिंगल प्लेनमध्ये ऑसिलेशन जे दिसतंय, हा आपला म्हटला तो आहे सिंपल पेंडुलम. पण जर एखादा पेंडुलम, जर आपण तोच घेतला, हाच पेंडुलम आहे, बट इट परफॉर्म ॲन अ हॉरिझॉन्टल सर्कल. जर ह्या बॉबला आपण असं हॉरिझॉन्टलमध्ये फिरवलं तर हा बनतो आपल्याकडे एक कोन. जर तुम्ही नीट बघितलं तुम्हाला दिसेल की हा आईस्क्रीमचा कोनसारखा दिसायला लागतो. तर याला म्हणूनच म्हटलं जातं अ कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज दॅट? एक सिंपल पेंडुलम म्हणजे इफ द स्ट्रिंग इज मेड टू ऑसिलेट इन अ सिंगल व्हर्टिकल प्लेन, वी कॉल इट अ सिंपल पेंडुलम. ठीक आहे. याच्याबद्दल पूर्ण ऑसिलेशन नावाचं आपलं चॅप्टर आहे. ठीक आहे. त्या ऑसिलेशनमध्ये आपण पूर्ण गोष्टी शिकूच. ऑसिलेशन काय होतं आहे, कसं सिंपल पेंडुलमचं ऑसिलेशन अँड अदर ऑसिलेशन कसे होतात, ते आपल्याला त्या 5 नंबरच्या चॅप्टरमध्ये ऑसिलेशनमध्ये शिकायचंच आहे. आपण त्याच्याबद्दल अजून पुढे बोलूच. बट टुडे वी आर ट्राईंग टू डिस्कस अबाउट द कोनिकल पेंडुलम. म्हणजे एक असा पेंडुलम जो हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतो आणि त्याची जी स्ट्रिंग आहे ती कोन तयार करते. त्यावेळेस त्या पेंडुलमला म्हटलं जातं कोनिकल पेंडुलम. म्हणजे जसं वी कॅन रिझॉल्व, दॅट इज वी कॅन ऑल्सो रिझॉल्व the string in such a way that the string move along a surface of a right circular cone. ठीक आहे. याचे व्हर्टिकल ॲक्सिस सोबत हा काय करतोय, राईट सर्क्युलर कोन तयार करतोय इथे. मग अशा वेळेस असा जो पेंडुलम परफॉर्म केला जातो, असा जो पेंडुलम कन्सिडर केला जातो, विच इज कम्स अंडर अन युनिफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये जी होते युनिफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे. प्रिव्हियसली आपण आपल्या बाकीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलंच आहे. हॉरिझॉन्टल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल किंवा हॉरिझॉन्टल सर्कल असेल. हे हॉरिझॉन्टल सर्कल आहे
आणि असं जर राहिलं असतं तर हे व्हर्टिकल आहे, पहिलेच आपण बोललेलो आहे याच्याबद्दल पण. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट अ कोनिकल पेंडुलम आहे. पण नुसतं कोनिकल पेंडुलम डिस्कस करून चालणार नाही आहे, कारण आपल्याकडे इथे ह्या कोनिकल पेंडुलमचं एक स्पेसिफिक डेरिवेशन दिलेलं आहे. इथे नीट समजून घ्या. हां, काय होणार आहे की सपोज की एक जी स्ट्रिंग आपण म्हणतोय, जसं हा आपल्याला दिसतोय इथे, काय प्रॉब्लेम आहे की ही स्ट्रिंग जर आपण कन्सिडर करत होतो ना ज्या वेळेस, तर पहिले तर ही अशी होती ना. तर ह्या केसमध्ये जर आपण बघितलं होतं की याचा जो अँगल आहे तो 0 आहे. बट जसा तो फिरायला लागला या हॉरिझॉन्टल सर्कलच्या भोवती, त्यावेळेस ही जी स्ट्रिंग होती ना आपली, या स्ट्रिंगने काहीतरी अँगल तयार करून दिला. म्हणजे ह्याच्यासोबत एक थीटा अँगल तयार झाला, एक हॉरिझॉन्टल. ठीक आहे, एक व्हर्टिकल प्लेनसोबत एक इन्क्लाइन प्लेनमुळे इथे जो ही जी स्ट्रिंग होती ती ह्या पद्धतीने फिरायला लागली, म्हणून यांच्यामध्ये अँगल तयार झाला. बरोबर ना. तर मग हा अँगल जर आपण बघितला इथे, तर हा कोण एक अँगल मेड करतोय. पण प्रॉब्लेम काय, आपल्याला काही डेरिव्हेशनसाठी काहीतरी गोष्टी मेजर्स कराव्या लागतात, काही मेजर्स कन्सिडर करावे लागतात. जसं आपण म्हणतोय की इथे जो बॉब टांगून ठेवलेला आहे, ह्या बॉबचं मास आहे m, आणि हा ग्रॅव्हिटीमुळे खाली जातोय, म्हणून मी त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लावून देतो. आणि मग त्यावेळेस ते होऊन जातं त्या बॉबचं वजन, वेट. mg काय, बॉबचं वेट आहे. पण प्रॉब्लेम काय, जर तुम्ही हा बॉब स्ट्रिंगवर लावतायत ना, तर ह्याचं वजन खाली चाललेलं आहे आणि या स्ट्रिंगवरती टेन्शन इकडे येतं आहे. ताण आपण म्हणतो ना, स्ट्रिंगवरती ताण येतोय. आता म्हणा की खूप जास्त जर ताण असेल, म्हणजे टेन्शनपेक्षा, ठीक आहे, जर ताण म्हणजे वेट, वजन जर खूप जास्त झालं, तर प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे का, ही जी आपली स्ट्रिंग आहे ती तुटून जाईल आणि बॉब खाली पडून जाईल. ठीक आहे. मग प्रॉब्लेम हा नाही आहे. आपला जो सिंपल पेंडुलम आहे किंवा कोनिकल पेंडुलम आहे, याच्यामध्ये टेन्शन आणि वजन हे सारखं आहे आणि टेन्शन वजनाला बॅलन्स करतं आहे, म्हणून हा बॉब इथे टिकून आहे. जर टेन्शन वजनाला बॅलन्स करणार न होता, जर नसता केला, तर इथे एक तर दोन गोष्टी झाल्या असत्या. जर वजन कमी राहिलं असतं, खूपच कमी, तर ही जी स्ट्रिंग आहे ती स्लॅक आली असती अशी. ठीक आहे. आणि जर खूप जास्त वजन झालं असतं, तर ही स्ट्रिंग तुटून गेली असती. ठीक आहे. मग इथे टेन्शन काय करतंय, वजनाला बॅलन्स करतंय. पण प्रॉब्लेम असा झाला की ही जी स्ट्रिंग आहे सध्या इन्क्लाइन होऊन गेलेली आहे बिकॉज ऑफ द कोनिकल पेंडुलम. कारण आपण म्हणतोय की हा कोनमध्ये हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय. मग काय झालं की आता टेन्शन वाटलं गेलं ना, पण मग काय झालं, टेन्शन डिस्ट्रीब्यूट होऊन गेलं. टेन्शन कसं डिस्ट्रीब्यूट झालं, एक टेन्शन जर आपण बघितलं इथे, हे एक जर आपण बघितलं इथे, हे टेन्शन बॅलन्स करत आहे. म्हणजे वजनाला एक टेन्शन बॅलन्स करेल, म्हणजे बाकीचं टेन्शन वजनाला बॅलन्स करेल. आणि बाकीचं जे टेन्शन आहे ते आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स लागतो. काय, सेंट्रिपिटल फोर्स. एक जो कशाला बॅलन्स करतोय, एक टेन्शनला बॅलन्स करतोय. अर्धं टेन्शन काय करतंय, वजनाला बॅलन्स करतंय बॉबच्या, आणि अर्धं टेन्शन काय, सेंट्रिपिटल सारखं बिहेव करतंय, म्हणजे सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करतंय. बरोबर. मग इथे दोन गोष्टी पहिले तर समजून घ्या. तुम्ही म्हणणार सर थिटा इथे आहे, मग तुम्ही थिटा इथे का बरं लावतायत, तर ही गोष्ट पण इथे नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या. ही एक पॅरलल लाईन आहे, एक व्हर्टिकल लाईन आहे, आणि ही एक व्हर्टिकल लाईन आहे बघा. आणि ह्यांच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर हा आहे अँगल थिटा. तर दोन पॅरलल लाईन जर असेल तर त्यांचे अल्टरनेट अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे इथे पण लागतोय आपला थिटा. मग आता मी काय करतोय, टेन्शनला दोन कंपोनंट्समध्ये रिझॉल्व करून घेतो. बरोबर. कारण एक टेन्शन काय करते, वजनाला बॅलन्स करेल, आणि एक टेन्शन काय करेल, सेंट्रिपिटल सारखं बिहेव करेल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द समेशन ऑफ एफ ऑफ एक्स अँड समेशन ऑफ एफ ऑफ वायला मी घेऊन घेतो. मग हे आलं आपलं टी कॉस थिटा, आणि हे झालं आपलं टी साईन थिटा. बरोबर. म्हणजे हे बॅलन्स करेल सेंट्रिपिटल, हे बिहेव करेल सेंट्रिपिटल सारखं, सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करेल, आणि हे जे आहे टी कॉस थिटा हे वजनाला बॅलन्स करून घेईल. बरोबर. आल्या दोन गोष्टी समजून. मग इथे समजा आता एक गोष्ट राहिली आपली, की जी स्ट्रिंग आहे आपली तिची लेंथ यल आहे. बरोबर. ही जी तुम्हाला स्ट्रिंग दिसते
या स्ट्रिंगची लेंथ आहे एल एवढी लेंथ आहे, बरोबर. वजन बॉबचं आहे mg एवढं. एक फ्लेक्झिबल ह्याला इथे हा रिजिड सपोर्ट आहे, ठीक आहे. त्याच्या अगाउंट्समध्ये हा आपला काय करतोय, एक म्हणजे एक व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करतोय, ठीक आहे. सो लेट्स गो विथ दिस अँड वी ट्राय टू रिझॉल्व अँड ट्राय टू गेट सम डेरिवेशन फ्रॉम दिस, ठीक आहे. मग इथे बघा, दॅट इज व्हॉट, की आता एकता आहे, मी जसं तुम्हाला बोललो की टी कॉस थिटा हा वजनाला बॅलन्स करतोय, ठीक आहे. आणि टी साइन थिटा हा सेंट्रिपिटल सारखा बिहेव करतोय. सेंट्रिपिटल फोर्स mv²/r, ठीक आहे. आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आहे. आता मी एक काम करतो, ह्या दोघांना डिवाइड करून देतो, ओके. बट कसं डिवाइड करतो, टी साइन थिटाला टी कॉस थिटाने डिवाइड करून देतो, बरोबर आहे. म्हणजे 2ला, ठीक आहे, डिवाइड 2/1, ठीक आहे. म्हणजे 2ला 1ने डिवाइड करून देतो. इक्वेशन 2ला 1ने डिवाइड करून घेतो. मग हे माझ्याकडे असं येऊन जाईल ह्या पद्धतीने, टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा mv²/r अपॉन mg येऊन जाईल. आता याच्यातून जर मी बघितलं तर मला समजेल की हा m आणि हा m कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे. आणि हा जो r आहे तो gला मल्टिप्लाय होऊन जाईल, लाईक दिस. इथे बघा v² अपॉन rg होऊन जाईल. हे तर कॅन्सल झाले ना, बरोबर आहे. आणि हा इथे मल्टिप्लाय झाला r, आणि इथले हे दोघं टी कॅन्सल झाले. साइन अपॉन कॉस होतो आपल्याकडे टॅन थिटा. मग इथे परत तुम्ही बघतायत हा जो आर जी आहे तो डिवाइड आहे. जर साईड चेंज करून दिली मी इथे तर माझ्याकडे येऊन जाईल मल्टिप्लायला. म्हणजे v² डिवाइडचा झाला मल्टिप्लाय, v² = rg टॅन थिटा. म्हणजे बॉबकडे एक लिनियर वेलॉसिटी आहे, ठीक आहे ना. कारण इथे पण आपण जसं म्हणतोय की ह्याला लिनियर वेलॉसिटी देणं खूप गरजेचं आहे. लिनियर वेलॉसिटी v प्रत्येकाकडे, म्हणजे सर्क्युलर मोशन असेल तर लिनियर वेलॉसिटी पण तिथे असते. आपण शिकून आलो आहे की लिनियर वेलॉसिटीचा एक डेरिवेशन आहे किंवा एक रिलेशन आहे विथ अँग्युलर वेलॉसिटी, v = r ओमेगा. हे रिलेशनशिप आपल्याला काय दिसतं, अँग्युलर वेलॉसिटी आणि लिनियर वेलॉसिटीचा. म्हणजे लिनियर वेलॉसिटी ही r टाइम्स, म्हणजे रेडियस जेवढी आहे r टाइम्स अँग्युलर वेलॉसिटी असते. म्हणजे लिनियर वेलॉसिटी विल बी ग्रेटर दॅन द अँग्युलर वेलॉसिटी, ठीक आहे. मग आपण जर एक काम केलं की इथे जे डेरिवेशन आलं होतं v²च्या जागेवरती आपण r ओमेगाला रिप्लेस करून देऊ, बरोबर दिसलं, बरोबर. इथे होता आपला v², तर v²ची जागा आपण दिली आपण r ओमेगाला, ठीक आहे. हे रिलेशन आहे आपल्याकडे. म्हणजे r² ओमेगा² rg टॅन थिटा आपल्याकडे घेऊन जाईल. दोघांचा स्क्वेअर केला होता, कारण vचा स्क्वेअर होता म्हणजे rचा पण आणि ओमेगाचा पण स्क्वेअर होऊन जाईल. मग इथे बघा जरा, हा स्क्वेअर आहे तर एक स्क्वेअर आणि एक r कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. राहिला r आणि ओमेगा², ठीक आहे. मग इथे g टॅन थिटा आहे, तर आपण एक काम करू, आता परत rला इकडे डिवाइड करून देऊ. म्हणजे ओमेगा² = g अपॉन r टॅन थिटा येऊन जाईल. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आपल्याकडे भेटून जाईल. सो नाव दॅट इज t1 विल बी द टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. म्हणजे एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी लागणारे टाईम. म्हणजे कोनिकल पेंडुलम काय करेल, विच इज कंप्लीट इट्स वन रिव्हॉल्युशन, ठीक आहे ना. म्हणजे एक कंप्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे एक कंप्लीट सर्कल करण्यासाठी, एक कंप्लीट हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करण्यासाठी त्याला लागणारा टाईम आहे टी. आता आपण अँग्युलर वेलॉसिटी कशी काढतो, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम काढतो अँग्युलर वेलॉसिटीला, बरोबर. मी इथे टाईम पिरियड आहे t1 आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण म्हणतोय की 2π. म्हणजे एक कंप्लीट सर्कल असतं आपलं 2π, म्हणजे 360 डिग्रीचं आपलं एक कंप्लीट सर्कल असतं, ठीक आहे. तर 360 कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम विच इज नथिंग बट वी कॅन गेट अ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा = 2π अपॉन टाईम. आय विल बी राईट इट t1, मी त्याला लिहितोय टाईम, बरोबर. मग फक्त मला काय करायचं आहे की ओमेगा जिथे मी लिहिलं आहे, जिथे ओमेगा² होता माझ्याकडे rg अपॉन टॅन थिटा, मी तिथे फक्त 2π अपॉन t1ला लिहून घेतलेलं आहे, बरोबर. आणि हा जो स्क्वेअर आहे तो इकडे पाठवून दिला बघा, आणि पाठवल्यानंतर त्याचा स्क्वेअरचा काय झाला, स्क्वेअर रूट होऊन गेला, ठीक आहे. स्क्वेअरचा स्क्वेअर रूट. मग आता हे स्क्वेअर रूट ऑफ g अपॉन r टॅन थिटा माझ्याकडे येऊन जाईल. आणि जसा मला टाईम काढायचा आहे, टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम,
म्हणून मी टी डिवाइडचा मल्टिप्लाय करून देईल आणि हे जे मल्टिप्लाय आहे त्याला डिवाइड करून घेईल. बघा बरं जरा, तर टी हा होता डिवाइड, त्याला केला मल्टिप्लाय, ठीक आहे, आणि हा मल्टिप्लायचा येऊन जाईल माझ्याकडे डिवाइड. बरोबर, मग इथे आला 2π/√g/r tan थिटा. सिमिलरली दॅट, आता मी याला जरा चेंज करून घेतो. कसं, तर हे समजून घ्या, हा जीला मल्टिप्लाय आहे टॅन थिटा आपला. बरोबर आहे, समजून नका घेऊ, जीलाच मल्टिप्लाय आहे तो. ठीक आहे, सो दॅट हेअर हा आर ज्या वेळेस याची पोझिशन चेंज होईल, ठीक आहे, तर आर अपॉन जी टॅन थिटा माझ्याकडे ह्या पद्धतीने येऊन जाईल. आणि मग मी त्याला असं लिहू शकतो 2π इंटू, ठीक आहे, 2π इंटू आर अपॉन जी टॅन थिटा. सो दॅट द टाईम ऑफ फ्लाईटची गोष्ट समजा की हा जो पेंडुलम आहे ना तो हवेमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, कसा फ्लाईट होईल. बरोबर, जो आपण पेंडुलम म्हणतोय हा पेंडुलम ज्या वेळेस फ्लाईट करायला लागेल, कारण तो हळूहळू होईल ना, हळूहळू दूर जाईल, हळूहळू सर्कल परफॉर्म करत राहील. कसं, जसा तो इथे होता सध्या, ठीक आहे, मी त्याला फिरवायला लागलो, हळूहळू फिरवायला लागलो, हळूहळू फिरवायला लागलो, हळूहळू फिरवायला लागलो, हळूहळू फिरवायला लागलो, म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे कुठे ना कुठेतरी जाऊन अशी फ्लाईट व्हायला लागेल. म्हणजे एक हॉरिझॉन्टल डायरेक्टली होऊन जाईल, अशी कंप्लीट हॉरिझॉन्टल होऊन जाईल लाईन, जिथे तो फ्लाय करायला लागेल. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन एकदम सारखी होऊन जाईल असं. आणि मग हे पूर्ण जे सर्कल आहे हॉरिझॉन्टल सर्कल तयार होऊन जाईल इथे. बरोबर आहे. सो दॅट इज वॉट अ टाईम ऑफ फ्लाईट. जर टाईम ऑफ फ्लाईटची आपण गोष्ट करतोय तर मला एक गोष्ट पण समजायला पाहिजे की साइन थिटा आपला असतो अपोजिट अपॉन हायपोटेनियस. बरोबर ना, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर इथे बघा हा एल आहे, थिटा आहे, बरोबर आहे, अँगल थिटा, लेंथ सोडा, थिटाची गोष्ट करा. याच्या अपोजिटमध्ये रेडियस आहे ना, ही काय रेडियस, कारण ही हा सेंटरपासून ही काय बनवेल सर्कलपर्यंत ही रेडियस बनून जाईल आपली. तर अपोजिटकडे हा आला आपला रेडियस आर, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस कुठली, ही लेंथ आहे, स्ट्रिंगची लेंथ हायपोटेनियस आहे, म्हणजे एल आली. अँड दॅन दॅट इज वॉट साइन थिटा आहे आपल्याकडे, काय साइन थिटा. ठीक आहे, तर हा एल तर डिवाइड आहे, काय होऊन जाईल साईड चेंज करताना मल्टिप्लाय. सो आर इज इक्वल्स टू एल साइन थिटा आपल्याकडे बनून जाईल. बरोबर आहे, आरची व्हॅल्यू आपल्याकडे भेटून जाईल. रेडियस किती आहे, एल साइन थिटा. मग इथे बघा जरा, ही आले आपल्याकडे, दिस इज वॉट अँड साइन थिटा आर अपॉन एल अपोजिट हायपोटेनियस, आणि आर आला आपला एल साइन थिटा. बरोबर, मग आपल्याला काम काय करायचं आहे, फक्त जिथे आपला हा आर आलेला आहे सध्या, ओके, हा जो आर आपला इथे आहे याला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे टू एल साइन थिटा अपॉन टॅन थिटा. आणि टॅन आपण लिहिला होता साइन अपॉन कॉस. बरोबर आहे, साइन अपॉन कॉस. तर साइन थिटा गेट कॅन्सल. बरोबर, साइन थिटा कॅन्सल राहिला, कॉस थिटा डिवाइडला, आणि कॉसचा डिवाइडचा मल्टिप्लाय. मग हा आला एल कॉस थिटा, म्हणजे फ्लाईट टाईम T1 इज इक्वल्स टू 2π√L G कॉस थिटा. थिटा विल बी अ व्हेरी स्मॉल. ठीक आहे, जर थिटा खूप स्मॉल राहिला, ठीक आहे, जिथे कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 येतो. बरोबर आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते 1. मग जर थिटा खूप स्मॉल असेल तर त्या केसमध्ये, बरोबर, तर कॉस थिटाची व्हॅल्यू येऊन जाईल 1. सो दॅट इज द टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज नथिंग बट T1 इज इक्वल्स टू 2π/√L/G. तुम्ही जर नीट विचार केला तर इथे फक्त लेंथ आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, विच इज द टोटली डिपेंड ऑन टाईम पिरियड. कशावरती डिपेंड करतो, तर टाईम पिरियड डिपेंड करतो तुमचा लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती. म्हणजे ह्या स्ट्रिंगची लेंथ बघा जरा, फक्त ही जी स्ट्रिंग आहे ना, या स्ट्रिंगची लेंथ, याचा हा जो मास होता ना बॉबचा, त्याच्यावरती डिपेंड करत नाही. तो तुम्ही कितीही मोठा घेतला, पण जर तुमची ही लेंथ व्हॅरी होत असेल तर टाईम पिरियड पण व्हॅरी होईल. जेवढा जास्त टाईम पिरियड, म्हणजे लेंथ जेवढी कमी जास्त होईल त्या पद्धतीने टाईम पिरियड पण काय होत जाईल तुमचा, व्हॅरी होत जाईल. ठीक आहे, सो दॅट इज वॉट अ टेन्शन ऑन द स्ट्रिंग ऑफ द कोनिकल पेंडुलम. म्हणजे जसं आपण म्हणतोय की ही जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला आपण मास लावून ठेवलेलं आहे, वेट लावून ठेवलं आहे mg एवढं. ठीक आहे, तर ह्याच्यावरती टेन्शन येईल की नाही, म्हणजे ताण येईल ना. तर काही जास्त जर ताण आला तर ती दोरी तुटू शकते ना.
मग आपण ते टेन्शन काढून घेऊ की किती टेन्शन येणार आहे त्या स्ट्रिंगवरती. आपण एक काम करतो आहे की स्क्वेअर आणि ॲड करतो इक्वेशन 1 आणि 2. कोणतं? तर हे बघा, हे इक्वेशन 1 आहे आपलं आणि हे इक्वेशन 2 आहे. तर ह्या दोघांना स्क्वेअर करून दिलं आणि ॲड करून दिलं. ठीक आहे, काय करायचं आपल्याला? स्क्वेअर करायचं आहे आणि ॲड करायचं आहे. इथे बघा, हे टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मी इक्वेशन 1 घेतलं. ठीक आहे, टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इक्वेशन 2 घेतलं. दोघांचा स्क्वेअर आणि दोघांना काय केलेलं आहे? ॲड केलेलं आहे. बरोबर. स्क्वेअरिंग आणि ॲडिंग नंतर मग त्यांचं इक्वेशन एम स्क्वेअर जी स्क्वेअर आणि एम स्क्वेअर व्ही रेस टू 4 अपॉन आर स्क्वेअर. बरोबर, दोघं येऊन जातील. कारण ह्याच्यासाठी आपण घेतलं होतं एम व्ही स्क्वेअर बाय आर, म्हणून हा स्क्वेअरमुळे हा 4 झाला आणि हा आरचा स्क्वेअर झाला आणि मासचा पण स्क्वेअर होऊन गेला. बरोबर, आपण काय करतो आहे? स्क्वेअर करतो आहे आणि ॲड करतो आहे. मग इथून जर आपण बघितलं तर टी स्क्वेअर कॉमन निघतो आहे. टी स्क्वेअर कॉमन आल्यामुळे इथे राहतो काय आपल्याकडे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आता कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. नसेल माहिती तर लक्षात ठेवा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असतो आपला इक्वल्स टू 1, म्हणजे ह्याची व्हॅल्यू झाली 1. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू एम जी स्क्वेअर प्लस एम व्ही स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपण याचा काय करून ठेवलेलं आहे बघा, इथे मी काहीच नाही केलं आहे. एम व्ही स्क्वेअर, बरोबर, जरा ह्याला नीट बघा, मी जे इथे केलेलं आहे ह्याला नीट बघा. एम व्ही स्क्वेअर बाय आर ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे. बरोबर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग आता जर आपण पुढे गेलो तर आपल्याला समजेल. तर राहिला होता आपल्याकडे फक्त टी स्क्वेअर, एम जी स्क्वेअर आणि एम व्ही स्क्वेअर बाय आरचा स्क्वेअर. ठीक आहे. सो नाव फ्रॉम इक्वेशन 3 म्हणजे टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आपलं इक्वेशन 3 आपण जिथे लिहिलेलं आहे हे दिसतंय तुम्हाला? टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हे इक्वेशन 3 आपण काढलं होतं सगळ्यात सुरुवातीला. मग आपण एक काम करू, टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी होतं ना. बरोबर, मग आपल्याला टॅन थिटा माहिती आहे की टॅन थिटा असतो ऑपोजिट अपॉन ॲडजेसन. ठीक आहे, अपोजिट अपॉन ॲडजेसन असतो. ठीक आहे, तर टॅन थिटा असतो आपला, टॅन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन ॲडजेसन. तर हे थिटाची अपोजिट आहे आर. बरोबर आहे, आर. आणि ॲडजेसन कोणती त्याची? त्याची वॉट? ही ॲडजेसन आली एच. बरोबर आहे, हाईट एच विच इज नथिंग बट अगेन एल ना, लेंथ. बरोबर, मग इथे हाईट आपण कन्सिडर केलेली ती एक्झॅक्टली बरोबर आहे एलच्या. ठीक आहे, हे नका लक्षात ठेवू. ठीक आहे, सो एच इज अगेन त्याची ॲडजेसन साईड आहे. बरोबर, मग ही बघा आर अपॉन एच आपल्याकडे येऊन जाईल, अपोजिट अपॉन ॲडजेसन. मग टॅन थिटा जिथे आहे ना आपला, हा दिसतोय तुम्हाला? हा टॅन थिटा जिथे, तिथे आपण लिहिला आहे आर एच व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. एवढा आला आपल्याकडे. आता मग इथे बघा, हा व्ही स्क्वेअर आहे ना आणि आर जी डिवाइडला आहे, आपण काय करतो त्याला मल्टिप्लाय. म्हणजे आता आरने आरला मल्टिप्लाय केलं तर आर स्क्वेअर होऊन जाईल आणि हा जी त्याला मल्टिप्लाय आणि इथे त्याचा डिवाइड होता एच. म्हणजे इक्वेशन काय आलं? व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर जी अपॉन एच. मग आपल्याकडे व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू भेटून गेली की नाही, ही दिसते व्ही स्क्वेअर. बरोबर, मग ही आली व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू जी आपल्याला तिथे पुट करायची. बरोबर, त्या इक्वेशनमध्ये 4मध्ये आपल्याला त्याला पुट करून द्यायची. मग ज्यावेळेस आपण तिथे त्या व्हॅल्यूला पुट करतो, दॅट इज आर स्क्वेअर जी अपॉन एच. ठीक आहे, ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आपण पुट करून ठेवलेली आहे. मग इथे जर आपण बघितलं तर आपल्याकडे ह्या पद्धतीने टी स्क्वेअर इज इक्वल्स टू एम जी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर जी स्क्वेअर आर स्क्वेअर, हा स्क्वेअर घेतलेला आहे, आर स्क्वेअर अपॉन एच. ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर, एवढं कॉमन काढलेलं आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं तर एम जी स्क्वेअर जो आहे हा पण आहे बघा, एम जी स्क्वेअर. दोघांना कॉमन काढून ठेवला. ठीक आहे, म्हणजे हा कॉमन काढला आहे तर याच्या जागेवर 1 आला, हा दिसतोय. इथला कॉमन काढला आणि इथे राहिलं काय फक्त तुमच्याकडे, हा आर स्क्वेअर कॅन्सल जर केला, ठीक आहे, तर फक्त हा आर स्क्वेअर राहून जातो एक. ठीक आहे, बरोबर. मग आर अपॉन एच ब्रॅकेट स्क्वेअर आपण त्याला लिहून ठेवलेलं आहे. मग आर अपॉन एच ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे, हां लक्षात ठेवा. बरोबर, हा आर कॅन्सल करून ठेवलेला आहे आपण आर स्क्वेअरमुळे, फक्त इथे आर स्क्वेअर. म्हणजे टोटल हा होता किती आपल्याकडे, हा आर रेस टू 4 होता ना,
आणि हा आर स्क्वेअर होता, त्याच्यामधले 2 गेले तर राहिले किती, फक्त 2च राहतील ना. हे 2 लिहिले आहेत बघा, ब्रॅकेटच्या वरती लिहिले आहेत. आर अपॉन एच आपल्याकडे येऊन जाईल. अँड देन वी कॅन गेट अ टेन्शन. स्ट्रिंगवरती टेन्शन किती येतं आहे, दॅट इज टी इज इक्वल्स टू एम जी. बरोबर आहे. तर हा जो स्क्वेअर होता तो परत पाठवून आपण काय केला, स्क्वेअर रूटमध्ये टाकून दिला. तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे एम जी झाला. आणि मग हे पूर्ण जे इक्वेशन होतं ते आपलं 1 प्लस आर अपॉन एच ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याकडे येऊन गेलं. दिस इज व्हॉट अगेन अ टेन्शन ऑन द स्ट्रिंग. ठीक आहे. हे काय टेन्शन आहे स्ट्रिंगवरती येणारं. जर हे कमी जास्त झालं तर विचार करा, तो बॉब तुटून जाईल, नाही तर मग स्लॅक येईल याच्यामध्ये. आता मग तुम्ही म्हणणार की सर हे जे तुम्ही शिकवलं कुठे दिसतं का आपल्याला, तर मी तुम्हाला ह्याचे बरेचसे एक्झाम्पल सांगू शकतो. एक जेम्स वॅटचं स्टीम इंजिन जे आहे त्याच्यामध्ये जे गव्हर्नर असतं त्याच्यामध्ये यूज केला जातो. जर हे नसेल समजतं तर जे ॲम्युजमेंट राईड असतात, म्हणजे तुम्ही यात्रेमध्ये जर कधी गेलेत तर यात्रेमध्ये एक असा गोल असतो बघा, आणि हा पेंडुलमसारखा गोल गोल फिरतो. ठीक आहे. ॲम्युजमेंट राईड्स, ठीक आहे, जे मोठमोठे पार्क असतात, ॲम्युजमेंट पार्क्स असतात, त्या ॲम्युजमेंट पार्क्समध्ये असे कोनिकल पेंडुलमचे ॲप्लिकेशन दिसतात. लाईट हाऊस तुम्ही बघितलं असेल समुद्र किनाऱ्यावरती, तिथे पण ह्याचा बऱ्याच प्रमाणामध्ये यूज तुम्हाला दिसेल. इक्वेटोरियल जो टेलिस्कोप्स असतो, जे मोठमोठाले टेलिस्कोप आता स्पेस रिसर्चसाठी यूज केले जातात, तर अशांमध्ये पण कोनिकल पेंडुलमचं बरंचसं मोठं ॲप्लिकेशन आपल्याकडे येऊन जातं. ठीक आहे. सो नाव वी डिस्कस अबाउट द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल हे आपल्याकडे येऊन जातं. ठीक आहे ना. बघितलं असेल, बसले पण असतील बरेचसे लोक ह्या अशा राईड्समध्ये. ठीक आहे. अम्युजमेंट राईड्स आपण त्याला म्हणतो. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अँड व्हर्टिकल सर्कल, हे आपल्याकडे एक व्हर्टिकल सर्कल इथे दिसतंय. हे व्हर्टिकल सर्कल आहे ना. आपण म्हणतो हे हॉरिझॉन्टल सर्कल येतं. बरोबर आहे. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सर्कल. मग आपण काय करतोय बेसिकली की एक फक्त जे जो बॉब आहे, ठीक आहे, त्याला आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवतो. ठीक आहे. मग आता इथे पण काही कंडिशन आपल्याकडे येऊन जातात. जसे आपण कंडिशन म्हणतोय, दॅट इज व्हॉट ए बॉडी रिव्हॉल्व इन अ व्हर्टिकल सर्कल सच दॅट इट्स मोशन ॲट डिफरंट पॉईंट इज डिफरंट. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट ए वरती डिफरंट असेल, पॉईंट बी वरती, पॉईंट सी वरती त्याची जी मोशन असेल ती डिफरंट असेल. ठीक आहे. सो कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी, कारण ह्याची मोशन कंट्रोल करणारं कोण असतं, ग्रॅव्हिटी कंट्रोल करतं. म्हणजे जर तुम्ही इकडनं इथे फिरून आलेत तर इथे जर आले तर तुम्हाला एक फील येतो. ठीक आहे ना. एक असा फील येतो की जिथे तुम्हाला वाटतं की आपलं वेट खूप कमी झालेलं आहे. वेटलेसनेसची कंडिशन जी येते तुम्हाला इथे वाटते एकदम खाली आल्यानंतर. तर हे कंट्रोल करणारं कोण आहे, ग्रॅव्हिटी आहे. म्हणून ह्याची जी मोशन आहे ती कंट्रोल कोण करतं, ग्रॅव्हिटी कंट्रोल करतं. आणि ज्याची मोशन डिफरंट असते डिफरंट पोझिशनवरती. ठीक आहे. सो दॅट इज दॅन द मोशन ऑफ द बॉडी इज सेट टू बी अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्याला म्हटलं आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि ही सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कन्सिडर केली जाते. सो नाव वी हॅव अ व्हर्टिकल सर्कल हेअर. ठीक आहे. तर इथे बघा, हे जे सर्कल तुम्हाला इथे दिसतंय, या सर्कलमध्ये तुम्हाला समजेल की हेअर इज अन अ वेट. ठीक आहे. तर हा बॉब आहे आता. ओके. इथे 3 पोझिशनवरती इकडची वेलॉसिटी तुम्हाला दिसेल. दिस इज व्हॉट, ही आहे V1 वेलॉसिटी. ह्या डिरेक्शनमध्ये चाललेली आहे. ज्यावेळेस पॉईंट ए वरती ऑब्जेक्ट असेल किंवा पार्टिकल असेल, पॉईंट बी वरती असेल त्यावेळेस वेलॉसिटी, आणि पॉईंट सी वरती असेल त्यावेळेस वेलॉसिटी. ठीक आहे. वेट एम जीच आहे सगळ्यांचं. ओके. ठीक आहे. मग इथे ए बी सी ह्या पोझिशन आहे, टॉप बॉटम अँड मिडवे पोझिशन आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. V1 V2 अँड V3 3 वेलॉसिटी आहेत. एक आहे मिनिमम वेलॉसिटी जिथे ए पोझिशनवरती असेल, एक मॅक्झिमम वेलॉसिटी आहे V2 वरती, आणि एक आहे मिडवे वेलॉसिटी जी V3 वेलॉसिटी आपण कन्सिडर केलेली आहे. अँड अगेन द टेन्शन ऑन द स्ट्रिंग आपण कन्सिडर करतो T. बरोबर. वेट ऑफ द ऑब्जेक्ट आहे आपला mg. ठीक आहे. सो बिफोर दिस वी आर फर्स्टली कॅल्क्युलेट अन अ टेन्शन ऑन अ स्ट्रिंग ॲट ऑल पोझिशन. ठीक आहे. मग आपण टेन्शन कॅल्क्युलेट करून घेऊ की किती ह्याच्यावरती येतं. ठीक आहे. सो दॅट हेअर, मग इथे बघा त्याचे रेडियस पण आपण कन्सिडर केलेली आहे. दिस वॉट अ रेडियस आर. हां. ठीक आहे. रेडियस काय, आर आहे. बघा की सपोज आपण पहिल्यापासून बोलत आलो, ज्यावेळेस मी सेंट्रीफ्युगल अँड सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला शिकवला होता त्यावेळेस
जर टेन्शन ऑन द स्ट्रिंग आहे तर ते बिहेव करतं सेंट्रिपिटल फोर्स सारखं. ठीक आहे ना, बोललो आहे तुमच्याशी मी, शिकवलं पण आहे. मग इथे जे टेन्शन आहे दॅट इज वॉट FCP सेंट्रिपिटल सारखं बिहेव करतं आहे आणि सेंट्रिपिटल आपल्याला माहिती आहे mv²/r असतो. आता पॉईंट ए आणि पोझिशन एची आपण गोष्ट करतो आहे, जिथे आपली वेलॉसिटी आहे v1, म्हणून mv1² आणि T1 प्लस mg. याचं कारण सांगतो बघा. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला समजेल की इथे टेन्शन T आणि वेट ऑफ ॲन बॉब बोथ आर इन अ सेम डिरेक्शन. So because of this we are considering that ki T1 plus mg and which is equivalent or equals to mv1² r च्या बरोबर आहे. अपॉन काय, r च्या बरोबर. ठीक आहे, तर सेंट्रिपिटलच्या एवढं आहे. तर इथे तुम्हाला समजेल की mv1² इक्वल्स टू T1 प्लस mg. आता आपल्याला पाहिजे टेन्शन T1, की इथे टेन्शन किती लागतंय ह्या जागेवरती, इथे पॉईंट ए वरती टेन्शन किती स्ट्रिंगवरती. मग इथे बघा दॅट इज वॉट T1 इज इक्वल्स टू हा mg प्लसचा काय केला आहे आपण मायनस करून ठेवलेला आहे, हा मायनस साईन आहे बघा. तर mv1² mg. तर एवढं टेन्शन आहे ॲट पॉईंट ए वरती स्ट्रिंगवर, बरोबर. नाव ॲट पॉईंट बी इथे बघा की इथे किती टेन्शन असेल. हे तर वेट mg वेगळं लागतं आहे, mg वेगळ्या डिरेक्शनमध्ये, टेन्शनची डिरेक्शन वेगळी आहे T2 टेन्शन अँड वेलॉसिटी इज v2 हेअर, बरोबर. मग इथे जे टेन्शन आहे बघा, इथे पण आपण टेन्शन ऑन द स्ट्रिंग सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर आहे. तर mv2² T2 मायनस mg. कारण काय, दोघं वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये आहेत, मायनसमध्ये आपण त्याला घेऊन घेतलं. तर टेन्शन T2 किती असेल मग, T2 इज इक्वल्स टू आपल्याकडे येऊन जाईल mv2² प्लस mg. ठीक आहे ना, बरोबर आहे. तर दोघांमध्ये बघा, तर इथे जर टेन्शन आपण बघितलं तर सेंट्रिपिटलमधून वजनाला मायनस करून जेवढं काही येईल तेवढं टेन्शन असेल पॉईंट ए वरती. इथे जे टेन्शन येतं आहे विच इज सेंट्रिपिटल फोर्स प्लस वेट ऑफ दॅट बॉब, एवढं टेन्शन याच्यावरती. इथे खूप जास्त टेन्शन असेल ॲज कम्पेअर टू दिस, इथे टेन्शन कमी असेल, बरोबर आहे. मग आपण हे दोघं टेन्शन कॅल्क्युलेट करून घेतले की दॅट इज T1 टेन्शन आणि T2 टेन्शन. एका जागेवरती इथे येणारं टेन्शन काय, सेंट्रिपिटलमधून मायनस होऊन जातं वजन. ठीक आहे, वेट मायनस होतं सेंट्रिपिटलमधून, इथे वेट प्लस होतं सेंट्रिपिटलमध्ये. ठीक आहे, पॉईंट बी वरती आणि पॉईंट ए वरती. मग आपल्याला पाहिजे की लिनियर वेलॉसिटी v1 v2 अँड v3 किती असेल, बरोबर आहे. सो नाव वी कॅल्क्युलेट द लिनियर वेलॉसिटी पॉईंट ॲट पॉईंट ए. ठीक आहे, ए वरती. तर टेन्शन जो आपण बघतोय T1, आपण तर सेंट्रिपिटलमधून मायनस केला ना, सो दॅट इज टेन्शन T1 विल बी व्हॅनिश बिकॉज ऑफ द स्लॅक. ठीक आहे, T1 इज इक्वल्स टू 0. इथे जर तुम्ही बघितला तर हा वरती येऊन जाईल. इथे काय होईल, वरती असल्यामुळे स्लॅक येऊन जाईल की नाही याच्यावरती, म्हणजे टेन्शन विल बी ऑलमोस्ट इक्विव्हॅलेंट टू 0 ना. इथे जे टेन्शन येईल इथे ऑलमोस्ट टेन्शन 0 येऊन जाईल ना. कारण काय, इथे आपण एखादं रबर खाली ओढलं तर त्याच्यावर टेन्शन येईल की नाही. पण जर तुम्ही म्हणतायत की रबर आपण पुश करतोय मध्ये इथे, आणि रबर ही फ्लेक्झिबल साईड आहे, आपण रबरला मध्ये पुश केलं तर इथे थोडीच टेन्शन येईल ना. तर तसंच हे रबरसारखी स्ट्रिंग खाली पुश केली जाते, तर इथे टेन्शन नाही आहे, विच विल बी अ 0 टेन्शन, ऑलमोस्ट इक्वल्स टू 0 टेन्शन. सो टेन्शन विल बी व्हॅनिश. इथे काय येणार आहे, स्लॅक येऊन जाईल ना. मग पण स्लॅक यायला नको, वी कन्सिडर T1 इक्वल्स टू 0. आपण जर T1 टेन्शनला 0 घेतलं तर मग हा जो मायनस आहे विच इज बिकम्स अन अ प्लस हेअर, बरोबर. मग इथे प्लस झाल्यानंतर आपण एमला कॅन्सल करू शकतो आणि आर जो डिवाइडचा आहे त्याला मल्टिप्लाय करू शकतो, बरोबर. मग इथे येऊन जाईल आपल्याकडे दॅट इज RG, हा RG आहे, आणि राहिलेला v1² जो स्क्वेअरचा साईड चेंज करून याला रूटमध्ये टाकून देईल. मग इथे येतं काय आपल्याकडे v1² इक्वल्स टू RG जो आलेला आहे तो सध्या आपल्याकडे बनून जाईल v1 इज इक्वल्स टू √RG. प्रॉब्लेम समजून घ्या. हा जो प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, T1 इक्वल्स टू 0, जर स्लॅक 0 असेल म्हणजे टेन्शन 0 असेल तर स्लॅक येऊन जाईल. तर इथे जी वेलॉसिटी विच विल बी ऑलवेज ग्रेटर ऑर इक्वल्स टू
म्हणजे V1 वेलॉसिटी ही स्लॅक नको यायला, म्हणून एक तर ती ग्रेटर म्हणजे अंडर रूट ऑफ आर जीपेक्षा जास्त पाहिजे, नाही तर अंडर रूट ऑफ आर जी एवढी पाहिजे. जर याच्यापेक्षा ही वेलॉसिटी कमी झाली तर इथे जो तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय हा जो आहे ना, इथे इथे स्लॅक येऊन जाईल आणि कंप्लीट सर्कल परफॉर्म होणार नाही, सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार नाही. ठीक आहे. इवन इट इज अन अ नॉन युनिफॉर्म जरी असली तरी पण ही जी वेलॉसिटी V1 विच विल बी अन ग्रेटर ऑर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जीच्या एवढी पाहिजे. जर याच्यापेक्षा कमी जास्त झाली तर इथे काय होणार आहे, ह्या स्ट्रिंगमध्ये स्लॅक येऊन जाईल आणि बिकॉज ऑफ दिस स्लॅक हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार नाही. ठीक आहे ना. सो दॅट इज स्ट्रिंग डज नॉट स्लॅक, म्हणजे ह्या केसमध्ये ह्या कंडिशनमध्ये स्ट्रिंग स्लॅक होणार नाही. बट इफ वी गो थ्रू अ पॉईंट बी, जर पॉईंट बी वरती वेलॉसिटीची आपण गोष्ट केली तर पॉईंट बी आपल्याकडे इथे आहे, बरोबर. हा पॉईंट बी आहे, इथून एवढी ही आर रेडियस. ठीक आहे. इथून एवढी ही आर रेडियस, तर दोघं मिळून आपल्याकडे किती येऊन जाईल, ट्वाईस आर. एकत्र येऊन डायमीटर येऊन जाईल ना एवढं. ठीक आहे. पॉईंट ए टू पॉईंट बी पर्यंत म्हणजे एवढं हे डिस्टन्स किती आपलं ट्वाईस आर आहे, म्हणजे त्याला आपण कन्सिडर करून घेऊ एच, बरोबर. मग इथे आपण जर पी वरती म्हणजे बी वरती जर आपण वेलॉसिटी काढण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आपल्याकडे हे समजेल की बघा जरा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv² असते आणि पोटेन्शियल एनर्जी असते mgh. ठीक आहे. इथे एच इज नथिंग बट अ रेडियस आर आपण कन्सिडर करतो हाईट, म्हणजे हा जो आहे ना हा आर आहे इथे. ठीक आहे. मग बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय म्हणते की टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. आता इथे बघा, जर एखादा ऑब्जेक्ट मी एच हाईटवरती घेऊन गेलो आणि त्याला फेकलं तर त्याच्यामध्ये काय येते, पोटेन्शियल एनर्जी येते, बरोबर, प्लस कायनेटिक एनर्जी. बट इफ दिस इज वॉट अ ग्राउंड, जर हे ग्राउंड असेल आणि या ग्राउंडवरती एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी येईल का, नाही. ज्यावेळेस मी त्या ऑब्जेक्टला या हाईटवरती घेऊन गेलो आणि तिथून खाली फेकलं तर पोटेन्शियल एनर्जी होऊन जाते ड्यू टू हाईट एच, बरोबर आहे. हाईट एच वरती घेऊन गेलो तरच तो खाली पडेल ना, पण ग्राउंडवरच असेल तर खाली येईल का, नाही. तर इथे पोटेन्शियल एनर्जी देण्याचं काम ग्रॅव्हिटी करून देते याला, बरोबर आहे, एनर्जी देण्याचं काम. म्हणून इथे जर आपण एक पॉईंट कन्सिडर केला, ह्या पॉईंटवरती पोटेन्शियल एनर्जी 0 असते, इथे तुमची पोटेन्शियल एनर्जी mgh बरोबर असेल आणि हा एच असेल आपला ट्वाईस आर, बरोबर. एच काय असेल, ट्वाईस आर. सो हेअर इज दॅट की टोटल एनर्जी विच विल बी ॲट पॉईंट ए इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी, म्हणजे ए वरती जेवढी टोटल एनर्जी तेवढीच बी वरती पण टोटल एनर्जी असेल. मग बघा, दॅट इज कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. ठीक आहे. टोटल एनर्जी कायनेटिक प्लस पोटेन्शियल असल्यामुळे मग आपण mv² फॉर्म्युला यूज करू शकतो, बरोबर. ए पॉईंटची गोष्ट चालू आहे, म्हणजे ए इथे आला तर एच किती येईल, ट्वाईस आर येऊन जाईल, बरोबर आहे. इथे एच काय 0 आहे ना, म्हणून पोटेन्शियल एनर्जीची गोष्ट आपण केली तर इथे आपली पोटेन्शियल एनर्जी येऊन जाते विच इज नथिंग बट अ पॉईंट बी वरती 0 पोटेन्शियल एनर्जी, कारण हाईटच नाही आहे ना, बरोबर आहे. आपल्याला लागणार आहे हाईट. ओके, mgh पोटेन्शियल एनर्जी. तर इथे इथे हाईट आहे का, नाही, इथे हाईट आहे ना, तर ही 0 झाली तर पूर्ण पोटेन्शियल एनर्जी 0 होऊन जाईल इथे ना, बरोबर आहे. तर एच 0 झाला तर मग आपल्याकडे राहतो काय, 1/2 mv1². ठीक आहे, प्लस mg ट्वाईस आर इथे आहे म्हणून हां, आणि इथे फक्त कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल नाही आहे, 0 आहे. ठीक आहे, 1/2 mv2². इथे जर आपण परत बघितलं तर आपल्याकडे कंडिशन येऊन जाते, इस वॉट द एम, जर आपण कॅन्सल करून घेतला तर होऊन जाईल, बरोबर ना, नथिंग बट नाही, कॅन्सल नाही करता येणार आपल्याला त्याला, जर आपण त्याला पुढे घेऊन जा. आता इथे बघा, हा झाला आपला 2 पुढे आणला तर ट्वाईस mgr होऊन गेला. ठीक आहे. आणि हा जो प्लस होता त्याला मायनस करून लिहिलं आहे बघा, 1/2 mv2² हा पहिले होता, नंतर मायनस करून 1/2 mv1² लिहिला. दोघांमधून कॉमन निघणारा कोणता आहे, 1/2. ठीक आहे, आणि एम दोघांना कॉमन काढलं, v2² मायनस v1² आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहून काढलं. ठीक आहे. मग आता परत हा 2 ह्याला मल्टिप्लाय होऊन जाईल तर हा होऊन जाईल तुमचा 4 आणि एम दोघं साईडमधून होऊन जातील आपले कॅन्सल. ठीक आहे ना. सो हेअर इज दॅट वी कॅन गेट, हा येऊन जाईल एम दोघं साईडचा कॅन्सल झालेला आहे म्हणून 4rg. ठीक आहे ना.
दिसतोय तुम्हाला इथे? इथे एम एम कॅन्सल झाला आणि ह्या 2मध्ये हा 4 आला, तर 4RG झाला ना, 4GR और RG तुम्ही लिहा. ठीक आहे, इथे आला तुमचा 4RG V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. सो वी हॅव अ V1 ना, V1 काढला ना आपण, आत्ताच काढला ना, V1 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ RG काढला आपण, तर इथे पुट करून देऊ आपण. तर स्क्वेअर आणि रूट आपला कॅन्सल होऊन जाईल ना, V स्क्वेअर आहे म्हणून, V1 स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर रूट कॅन्सल, राहिला काय मग मायनस RG. आता मायनसचा याला करून देऊ आपण प्लस. सो V2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 आणि हा 1, 4RG प्लस 1RG, तर टोटल झाले 5RG. तर V2 किती असेल? V2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5RG असेल, विच इज लेस दॅन. ओके, म्हणजे ही ग्रेटर असेल इथे. पण इथे तर स्लॅक येणार नाही, तुमचा पॉईंट बी वरती येऊन जातो ना. म्हणजे जर बघा V2 हा अंडर रूट ऑफ 5RG पेक्षा जर कमी आला तर लक्षात घ्या दॅन द स्ट्रिंग गेट अ स्लॅक होऊन जाईल. ओके, स्ट्रिंगमध्ये काय होऊन जाईल? स्लॅक येऊन जाईल ॲट सम पॉईंट अँड कॅन नॉट रीच ॲट अ पॉईंट, म्हणजे ही पुढे पोचणार नाही. म्हणजे इथे तुमचा काय होऊन जाईल? स्लॅक येऊन जाईल आणि मग ही पुढे जाणार नाही. बरोबर आहे. मग हाच कंडिशन इथे आपल्याला अप्लाय होतो की इथे स्लॅक यायला नको. हा येताना जर इथे स्लॅक झाला तर तो पुढच्या पॉईंटमध्ये पोचणार नाही आणि तिथूनच खाली परत येऊन जाईल. बरोबर ना. म्हणजे येताना कंप्लीट सर्कल ज्यावेळेस त्याला परफॉर्म करायचं असेल त्यावेळेस तिथे कुठेही त्याला काय व्हायला पाहिजे? स्लॅक यायला नको. जर स्लॅक आला तर समजून घ्यायचं मग काय होऊन जाईल? स्लॅक आला तर पुढच्या पॉईंटवरती तो पोचणार नाही आहे. ठीक आहे ना. मग पॉईंट येतो आपल्या सीचा, तिसरा पॉईंट जो मधला पॉईंट आहे, मिडवे वेलॉसिटी आपण त्याला म्हणून घेतो. ठीक आहे ना. मॅक्झिमम वेलॉसिटी बी वरती असेल, मिनिमम वेलॉसिटी ए वरती असेल अँड मिडवे वेलॉसिटी जी मध्यम वेलॉसिटी असेल आपली ती सी पॉईंटवरती असेल. अगेन वी आर कन्सिडरिंग अँड युजिंग अन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करतो आपण. टोटल बी टू सी आहे. आता पहिले ए टू बी येत होता, आता बी टू सी चाललेला आहे. बरोबर आहे. परत कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट, कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी पॉईंट बी वरती आणि पॉईंट सी वरती आपण घेतला, तर बीची तर 0 आहे ना पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. मग राहिली 1/2 mv3 स्क्वेअर प्लस MRG. ठीक आहे. तर ही सीची पोझिशन आहे. इथे हा 0 झालेला आहे. मग राहिला जर आपण बघितलं तर सगळ्यांचा तर एम तर कॅन्सल होऊन जाईल तुमचा. बरोबर. एम कॅन्सल केला, 1/2 V2 स्क्वेअर येऊन जाईल, 1/2 V3 स्क्वेअर आणि हा राहिला आपला RG. ठीक आहे. मग जर RG राहिलेला आहे तर इथे पण तुमचा हा जो केस आहे V2, बरोबर आहे. V2 आपल्याला माहिती आहे. V2 काय? V2 इज नथिंग बट अ अंडर रूट ऑफ 5RG आपण आत्ताच काढला. जर V2 आपण काढला तर आपण त्याला पुट करू शकतो की नाही. मग जर इथे आपण त्याला पुट करून दिला तर 5RG आपल्याकडे राहून जातो फक्त, कारण स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल. स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. मग राहिला हा RG जरा आपल्याकडे आहे. बरोबर आहे. जर ह्या RGला आपण ह्या साईडमध्ये ट्रान्सफर करून दिलं तर मग इथे हाफचा हा 2 याला मल्टिप्लाय होऊन जाईल, म्हणजे ट्वाईस RG डिवाइड बाय 2 होऊन जाईल दोघांचा बेस सेम केल्यावर. ठीक आहे ना. हा 2 इथे मल्टिप्लाय केला आहे बघा, हा 2. ठीक आहे. आणि 5मधून 2 गेले तर राहिले किती? आपल्याकडे राहून जातील फक्त 3/2. तर हे 2 आणि हे 2 इथे कॅन्सल होऊन जातील आपले. तर आपल्याकडे जी V3 असेल ही राहिले 3/2 आणि हा 2. तर दोघं तर कॅन्सल झाले ना, हा आणि हा दोघं कॅन्सल झाले. मग थ्राईस RG इक्वल्स टू V3 स्क्वेअर. ठीक आहे. V3 अगेन स्क्वेअर रूटमध्ये ह्याला टाकून देईल. इथे स्क्वेअर रूटमध्ये आला तर V3 विल बी अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ थ्राईस RG पाहिजे टू परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. म्हणजे कंप्लीट सर्क्युलर मोशन परफॉर्म होण्यासाठी V3ची वेलॉसिटी आपल्याकडे येऊन जायला पाहिजे. एक आहे V3ची वेलॉसिटी. ठीक आहे. आपण V2ची वेलॉसिटी बघितली, बरोबर, आणि त्याच्या आधी आपण बघितली दॅट इज ना V1ची वेलॉसिटी. ठीक आहे, अंडर रूट ऑफ RG. हा आहे ट्वाईस, हा आपला 5 येतो सगळ्यात जास्त, आणि मग शेवटी येते आपल्याकडे, म्हणजे ही आहे मिनिमम वेलॉसिटी. पॉईंट बी वरती मॅक्झिमम वेलॉसिटी अँड ॲट पॉईंट सी वरती ही येते आपली दॅट इज अ मिडवे वेलॉसिटी. त्या दोघांच्या मध्ये ही वेलॉसिटी येते. बट इफ वी कॅल्क्युलेट अ डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट द हायर अँड लोअर पोझिशन, म्हणजे सगळ्यात जास्त टेन्शन आपल्याला माहिती आहे की 2 पोझिशन आहेत इथे, ए वरती आणि बी वरती. टेन्शन आपल्याला माहिती आहे की बी वरती सगळ्यात जास्त येतं आणि सगळ्यात कमी ए वरती येतं. मग दोघांच्या मधलं डिफरन्स किती आहे टेन्शनचं ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं.
बरोबर. मग जर आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर आपण काय करणार आहोत, पहिले टेन्शन ॲट पॉईंट बीचं आपल्याकडे एक इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं, T2 इज इक्वल्स टू mv2 अपॉन आर प्लस mg, आणि टेन्शन ॲट पॉईंट एवरती T1 mv1 अपॉन आर मायनस mg आपण घेतलेलं आहे. आपण काम काय करणार आहोत, सबस्ट्रॅक्ट करणार आहोत इक्वेशन 1 आणि 2ला. ओके, तर दोघांना सबस्ट्रॅक्ट करून घेतलं बघा, T2 मायनस T1 आपल्याकडे येऊन जातं, आणि हा आहे आपला T2 जो प्लसवाला आहे, आणि दुसरा जो आपल्याकडे येतो विच इज नथिंग बट अ मायनस, हा आहे आपला T1. मग आता इथे बघा, ही जी साईन आहे ना, ही साईन ही मायनस साईन आहे, याला मायनस करून देईल V1चा पोर्शनवाला. ठीक आहे, आणि दुसरा जो मायनस मायनस आहे हा प्लस होऊन जाईल. ओके, जर हा प्लस झाला तर मग त्याच्यानंतर बघा, हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे, तर एक एक प्लस असल्यामुळे ट्वाईस mg प्लस होऊन जाईल. ठीक आहे, आणि राहिला याच्यामधून हा मायनस आणि हा प्लस, तर mv2 आर जी मायनस mv1 अपॉन आर जी. दोघांमधून कॉमन निघणारा m आणि rच आहे इथे. बरोबर, मग आपण एक काम करू, m आणि rला कॉमन काढून घे, v2 मायनस v1 आणि ट्वाईस mg आपल्याकडे येऊन जातो. ठीक आहे, T2 मायनस T1. अगेन वी आर युजिंग अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी अँड टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए. सो पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जीचा आपण परत यूज करणार आहोत. सो हेअर इज दॅट वी नो दॅट की पोटेन्शियल एनर्जी इथे 0 आहे. बरोबर आहे, बी वरती ना, बी वरती पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. मग बीची पोटेन्शियल एनर्जी 0, आपल्याकडे आलेला दुसरा जो पॉईंट आहे, दिस इज वॉट ए पॉईंटवरती पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, ट्वाईस एमची आरची पोटेन्शियल एनर्जी आपण कन्सिडर करून घेऊ. मग ते आता हा तर 0 झाला आहे, मग हा प्लसचा आपण काय करू, मायनस करून देऊ. ठीक आहे, मग राहिला ट्वाईस mg आर. ठीक आहे, सो इथून कॉमन निघणारा आहे आपल्याकडे, तर बेसिकली बघितलं तर m तर कॅन्सलच होऊन जाईल. ठीक आहे, सगळे याच्यामधून, पण 1/2 m कॉमन काढून घेतला बघा, हा पोर्शन 1/2 mचा कॉमन काढलेला आहे, आणि v2 मायनस v1. ओके, तर इथे आलेला आता हा पोर्शन कॅन्सल झाला बघा पूर्ण. आता m तर कॅन्सल झालेला आहे ना, मग हा 2 डिवाईडचा याला मल्टिप्लाय करून 4rg होऊन जाईल ना. मग v2 मायनस v1ची व्हॅल्यू किती आहे, 4rg. ठीक आहे ना, इथे जो v2 मायनस v1ची व्हॅल्यू किती आहे, 4rg, ही एवढी व्हॅल्यू आहे इथे. मग ही आली इथे आपली व्हॅल्यू 4rgची, जी आपण काय करू आता इथे पुट करून घेऊ. ठीक आहे, दॅट इज m अपॉन आर, म्हणजे r तर इथे कॅन्सल झाला तुमचा, राहिला किती 4mg. बरोबर आहे, 4mg, आणि हा झाला ट्वाईस mg. दोघं मिळून किती झाले, 6mg. म्हणजे दोघं टेन्शनमध्ये किती आहे, जर तुम्ही टेन्शन विचार केला ना, तर वजनाच्या 6 पट टेन्शन आहे दोघांच्यामध्ये. टेन्शन T2 विल बी ग्रेटर दॅन द टेन्शन T1, आणि दोघांचा डिफरन्स किती आहे, तर दोघांमध्ये डिफरन्स आहे 6mg. वजनाच्या 6 पट एवढं टेन्शन त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या टेन्शनमध्ये डिफरन्स दिसून जातो. ठीक आहे, सो दिस इज वॉट द वर्टिकल सर्क्युलर मोशन, बट वी हॅव अगेन अ स्पियर ऑफ डेथ. आता हे जर तुम्ही बघितलं असेल कधी, जर तुमचा कधी प्रसंग आलाच असेल स्पियर ऑफ डेथ बघण्याचा, तर इथे पहिले तर हे लोक हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतात, आणि नंतर डायरेक्टली व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करायला लागतात. म्हणजे इथे दोघं हॉरिझॉन्टल विथ व्हर्टिकल सर्कल याच्यामध्ये दिसून जातं. ह्याला स्पियर ऑफ डेथ म्हटलं जातं. नुसतं बायसिकल नाही, तर 4 व्हीलरवाले पण ह्याच्यामध्ये आपली 4 व्हीलर फिरवतात. जसं आपण म्हणतो ना, दॅट इज वेल ऑफ डेथ, तसंच हा स्पियर ऑफ डेथ म्हटला जातो. ह्याला जर आपण नीट समजलं तर दिस इज अ पॉप्युलर शो इन अ सर्कस. ठीक आहे, ड्युरिंग दिस द 2 व्हीलर रायडर ऑर अ रायडर्स अंडरगो अ राऊंड इनसाइड अ हॉलो स्पियर. हा हॉलो स्पियर तुम्हाला दिसतोय, ह्याच्यामध्ये हे गोल गोल फिरताना तुम्हाला दिसतील. पहिले हॉरिझॉन्टल परफॉर्म करतात, हळूहळू हॉरिझॉन्टल करतात, नंतर मग डायरेक्टली व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करायला लागतं त्याच्यामध्ये. स्टार्टिंग विथ द स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल दे परफॉर्म अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पहिले छोटं छोटं हॉरिझॉन्टल सर्कल, नंतर मग डायरेक्ट व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करतात. दॅट इज डायनॅमिक्स ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सम हेअर एक्सेप्ट द टेन्शन रिप्लेस बाय द नॉर्मल रिॲक्शन. कारण प्रॉब्लेम काय की व्हर्टिकल सर्कलमध्ये आपण टेन्शन घेत होतो. ठीक आहे, टेन्शन होतं तिथे दिलेलं, पण इथे कुठलंही टेन्शन नाही आहे, तर इथे लागते नॉर्मल रिॲक्शन. ही नॉर्मल म्हणजे या दोघं टायर्सच्या मध्ये आणि ह्या स्पियरच्या ह्या गोलच्या यांच्यामध्ये जी नॉर्मल रिॲक्शन येते ना, कारण
हा आपल्याला म्हणायला पाहिजे आपण की यांच्यामध्ये दॅट इज फ्रिक्शन बिटवीन दिस स्पियर अँड अ व्हील. ठीक आहे, त्या टायरमध्ये आणि ह्या स्पियरमध्ये जे फ्रिक्शन आहे यांच्यामध्ये लागणारी जी नॉर्मल रिॲक्शन आहे ती टेन्शनला रिप्लेस करून देते याच्यामध्ये. ठीक आहे, जे टेन्शन आहे त्याला रिप्लेस करणारं इथे नॉर्मल रिॲक्शन आहे. म्हणजे डायनॅमिक्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सेम हेअर एक्सेप्ट. ठीक आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सगळ्या गोष्टी सारख्या आहेत, फक्त इथे टेन्शनला रिप्लेस कोण करतं, नॉर्मल रिॲक्शन रिप्लेस करून देतं. इट इज वॉट इनिशियली देअर आर नियरली हॉरिझॉन्टल सर्कल असतं सुरुवातीला, नंतर मग लिनियर अँड अँग्युलर स्पीड इज मोर फॉर द लार्जर अँड स्मॉलर सर्कलसाठी हे दिसतं. अँड रिस्पेक्टिव्हली लाईक द कोनिकल पेंडुलम सारखा, हा पहिले तर हॉरिझॉन्टलमध्ये कोनिकल पेंडुलम सारखा बिहेव करतो. ठीक आहे ना, हा स्पियर ऑफ डेथ आहे. कधी चान्स भेटला तर बघायला जा. ठीक आहे, आणि फिजिक्सची मजा पण घ्या याच्यामध्ये जी काही आपल्याला दिसते ती. ठीक आहे ना, आपण जो अभ्यास केला ह्या पूर्ण चॅप्टर्समध्ये, कारण हे हाफ ऑफ द पार्ट आपलं सर्क्युलर मोशनचं पूर्ण चॅप्टरचा हा पोर्शन आज आपण कंप्लीट करतोय. ठीक आहे ना, कारण याच्यानंतर आपल्याकडे डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया लागून जाईल, विच इज द सेकंड पार्ट ऑफ दिस चॅप्टर. रोटेशनल डायनॅमिक्सचा सेकंड चॅप्टर लागून जाईल, सेकंड पोर्शन लागून जाईल, सेकंड पार्ट लागून जाईल. ठीक आहे, आता तुम्ही अजून एक बघितलं असेल रोलर कॉस्टर. तर रोलर कॉस्टर ज्यावेळेस अशा कर रोडवरती चालला जातं त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल. ठीक आहे, तर इथे पण ही जी नॉर्मल आहे ती वरती लागते, कारण हिचे जे टायर असतात ना त्या रोलर्स. ठीक आहे, आणि तो जो ट्रॅक असतो त्याच्यावरती तो कॉन्वेक्स ओव्हर द ब्रिज जो असतो त्या केसमध्ये याची स्पीड आपण बघितली असेल, ह्या केसमध्ये अशी दिसते आपल्याला. ठीक आहे, वजन तर खालीच लागणार आहे ऑब्वियसली, नॉर्मल रिॲक्शन याच्यामध्ये वरती अप्लाय होते, ही रेडियस आहे. ठीक आहे, सेंट्रिपिटल पण याचा डाऊनवर्डमध्ये लागताना आपल्याला दिसतो. मग इथे पण आपण कन्सिडर करू शकतो की दॅट इज द रिझल्टंट ऑफ नॉर्मल अँड एम जी मस्ट बी प्रोव्हाइडेड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे नॉर्मल आणि वेट हे सेंट्रिपिटलचं काम करतं, म्हणजे एम व्ही स्क्वेअर बाय आर एम जी मायनस नॉर्मल, कारण नॉर्मल आणि दोघं सेंट्रिपिटल आणि वेट दोघं एकाच डिरेक्शनमध्ये आहेत. ठीक आहे, मग आपण ह्या दोघांना बघू शकतो की जी नॉर्मल रिॲक्शन आहे विच विल बी मायनस फ्रॉम द वेट, कारण इथे जर बघितलं तर हे दोघं अपोजिटमध्ये आहेत. ठीक आहे ना, मग सेंट्रिपिटल जे आहे विच विल बी एम जी मायनस नॉर्मल लागून जातं, आणि द स्पीड इज इन्क्रीज, नॉर्मल गोज ऑन डिक्रीज. ठीक आहे, जसा जसा स्पीड वाढतो तर नॉर्मल रिॲक्शन कमी कमी होत जाते, अँड द नॉर्मल रिॲक्शन इज अन इंडिकेशन ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, दॅट इज हे काय, दॅट इज वॉट अ कॉन्टॅक्ट बिटवीन दॅट व्हील्स, म्हणजे जो रस्ता आहे जो रोड तयार केला गेलेला आहे त्या रोलर कॉस्टरसाठी, त्याच्यासाठी एक इंडिकेशन आहे विच इज द रिॲक्शन आहे, कॉन्टॅक्ट आहेत. फॉर जस्ट मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट नॉर्मल रिॲक्शन विल बी 0. ठीक आहे, फॉर जस्ट मेंटेनिंग अ कॉन्टॅक्ट याच्यामध्ये जी मॅक्झिमम स्पीड असते ती √RGच्या बरोबर असते, याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये दिसत नाही. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. ठीक आहे, आपलं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, जर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका, अँड अगेन शेअर विथ युअर ईच अँड एव्हरी फ्रेंड. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.